पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळामधून। विधान परिषदेच्या 2 जागांकरता शिवसेनेमधील अनेक नेते तयारीमध्ये असताना एकनाथ शिंदे बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवतात। शिंदेंकडून तसा प्रस्ताव बच्चू कडू यांना देण्यात आलाय, मात्र शिवसेनेमधील अनेक नेत्यांचा याला विरोध आहे। अशामध्येच आता बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांकडून विलीनीकरणावरती मतं मागवली आहेत। बच्चू कडू घेतील तो निर्णय मान्य असं कार्यकर्त्यांचं मत आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या सेनेची विलीनीकरणाची अट बच्चू कडू मान्य करणार का, असा सवाल उपस्थित होतोय। शेतकऱ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाऊंनी विधान परिषदेवर जावं, पण अशी माहिती मिळते आहे की त्यासाठी प्रहार पक्षाचं शिंदे गटामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे आणि त्यानंतरच भाऊंना विधान परिषदेवर दिलं जाईल। कसं बघता याला? सन्माननीय बच्चूभाऊ जो निर्णय घेईल तो कार्यकर्ता या प्रहारचा जोही कार्यकर्ता आहे तो त्यांच्या ताकदीनं पाठीशी आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे। त्यांचा निर्णय तो जो निर्णय घेईल तो शेतकऱ्याच्या दिव्यांग कामगारांच्या न्याय हक्कासाठी घेईल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला नाव चर्चेमध्ये आलं त्यावेळेला एक अशी पण प्रतिक्रिया होती की कार्यकर्त्यांची बैठक घेऊ आणि कार्यकर्त्यांची चर्चा करू आणि त्यानंतर आमचा निर्णय करू। 100% कार्यकर्त्यांशी बहुत हितकूच चर्चा ही चालू आहे आणि सर्व कार्यकर्त्याची आग्रहाची विनंती आहे भाऊना की तुम्ही विधान परिषदेवर गेले पाहिजे म्हणून। नक्कीच तर हे होते प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके। बच्चू कडूंनी विधान परिषदेवर गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे, दिव्यांगांचा आवाज बुलंद केला पाहिजे। यासाठी बच्चू कडू जो निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये आम्ही सहभागी आहोत, त्या निर्णयाला आमचं समर्थन आहे। शिवाय बच्चू कडू सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन या सगळ्या बाबींची चाचपणी करत असल्याची प्रतिक्रिया बंटी रामटेके यांनी दिली आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।